नमस्कार. मी लेखक, कवी, गीतकार सुनील यादव. आज नादध्यास प्रोडक्शनच्या माध्यमातून नादध्यास या यूट्यूब चॅनलने आम्हाला आज इकडे आमंत्रित केलं आणि या ठिकाणी आम्हाला मुलाखत घेण्याची एक संधी दिली. त्याबद्दल मी चॅनलचे आभार व्यक्त करतो. तर आज या ठिकाणी ज्यांची मुलाखत घ्यायचे ते माझे परममित्र माननीय श्री सुनील जाधव सर, आणि त्यांची आज मुलाखत घेण्याची मला संधी मिळते. खरंच मी माझं भाग्य समजेन की एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी आज मुलाखत होत आहे, असं मला सार्थ अभिमान वाटतो आहे. तर सर, पहिल्यांदा मी तुम्हाला असं विचारेन की तुम्ही आपली ओळख करून द्यावीत. ठीक आहे. नमस्कार. मी श्री सुनील वामनराव जाधव, मुक्काम पोस्ट सासपडे आणि तालुका जिल्हा सातारा. अच्छा. आपलं प्राथमिक शिक्षण म्हणजे कशा पद्धतीनं झालं आणि त्या ठिकाणी गुरुजन वर्ग कोण लाभला आपल्याला? प्राथमिक शिक्षण म्हणाल तर सासपडे या गावीच माझं प्राथमिक शिक्षण झालं. 1ली ते 4थीपर्यंत हे शिक्षण माझं झालं. जिल्हा परिषद शाळा सासपडे असं आत्ता जे नाव आहे, त्यावेळेला आमच्या वेळेला जे नाव होतं ते जीवन शिक्षण विद्यामंदिर सासपडे असं होतं. आणि त्या जीवन शिक्षण विद्यामंदिरातूनच आम्ही चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं. त्या काळी आपल्याला गुरुवर्य कोण लाभले? म्हणजे गुरुवर्य म्हणाल तर निनामचे शेलार गुरुजी, पाडळीचे ढाणे सर आणि अशा अनेक शिक्षक त्यावेळेला आपले जे लक्षात आहे ते मी नावं सांगितली. खरोखर त्यांनी आम्हाला दिशा दिली, ज्ञान दिलं आणि आम्ही पुढं सरकत गेलो. अच्छा. मग त्या काळी ज्या काळी तुम्ही 1ली ते 4थीपर्यंत शिक्षण घेतलं, त्या काळचा गावची पार्श्वभूमी कशा पद्धतीची होती? म्हणजे गावामध्ये जर म्हणाल तर त्यावेळेला लाईटसुद्धा नव्हती. आम्ही छोटा दिवा, रॉकेलचा दिवा, या रॉकेलच्या दिव्यावर आम्ही अभ्यास केलेला आहे. गावामध्ये पहिले कोतवाल हे प्रत्येक आळीमध्ये एक दिवा लावायचे. त्या दिव्याच्या खालीसुद्धा आम्ही अभ्यास केलेला आहे. आणि अभ्यास करून फार मोठं यश त्यावेळेला मिळालं नसलं तरी अभ्यास करणं किंवा अभ्यास आम्ही जे करत होतो तो प्रामाणिकपणे करत होतो. त्यामुळंच आम्ही इथंपर्यंत पोचलेलो आहे. त्यावेळी माझ्या ऐकिवात आहे की असं प्राथमिक शिक्षका शाळेमध्ये एवढ्या काही फारशा सुविधा नव्हत्या. खाली बसायला शेणाने सारवलेली भुई असायची आणि कधीतरी चर्चेतून यायचं की बाबा की त्यावेळेला पाटीपूजन व्हायचं. आणि ते कशा पद्धतीनं व्हायचं, काय नेमकं त्याच्याविषयी थोडं सांगा. खरं वास्तविक ते जे जीवन होतं ते फार सुंदर जीवन होतं. आता तुम्ही म्हटला की शेण वगैरे सारवायचं. हो, जर शनिवारी आम्हाला गुरुजी लोक सांगायचे की शेण आणा, मग शेण आम्ही आणून द्यायचो आणि मुली सारवायच्या आणि सुंदरपैकी आम्ही आनंदामध्ये सर्व काही गोष्टी करायचो. आणि ते करत असताना आम्हाला फार मोठा आनंद व्हायचा. आणि त्यावेळी जे शिक्षकांनी आमच्या संस्कार टाकले ते आमचे संस्कार रुजत गेले. आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आमचा पाटीपूजनाचा कार्यक्रम असायचा. मग आदल्या दिवशी आम्ही पाटी घासायचो. पूर्वी कापराच्या पाट्या असायच्या आणि त्या आम्ही कोळशानं घासून मस्त खापरी पाट्या असायच्या. आम्ही कोळशानं घासून ती स्वच्छ करायचो. डिझाईन आम्ही काढायचो आणि ती पाटी घ्यायचो, त्याच्यावर फुलं टाकायचो, हळद कुंकू टाकायचो आणि अशी पाटी अलगद शाळेमध्ये जायचो की जणू काय ती आमची देवताच आहे, अशा पद्धतीनं आमचं ते पाटीपूजन व्हायचं. थोडक्यात सरस्वती पूजन व्हायचं. येस. तर हा असा होता आपला प्राथमिक शैक्षणिक प्रवास. माध्यमिक शैक्षणिक प्रवासामध्ये आपल्याला काय आठवण येत? आपल्या शाळेचं नाव, आपल्या संस्थेचं नाव आणि आपल्या आठवणी सांगू शकाल? छान प्रश्न विचारला तुम्ही. खरं वास्तविक पाहता ज्या वेळेला आम्ही 4थी पास झालो, 4थी पास झाल्यानंतर आम्हाला हायस्कूल म्हटलं की एकदम आनंद झाला की आपण आता हायस्कूल शाळेत जाणार, आपण इंग्रजी शिकणार, याचा फार मोठा आनंद त्यावेळेला आम्हाला झाला. आणि 5वीला गावच्याच हायस्कूलमध्ये शिवछत्रपती विद्यालय सासपडे या ठिकाणी ॲडमिशन घेतलं आणि शिक्षण सुरू झालं. शिक्षण सुरू झाल्यानंतर त्यावेळेला पहिल्यांदा इंग्रजी आम्हाला 5वीत कळालं. 5वीत ABCD शिकलो, 5वीत इंग्रजी शिकलो. आता ग्रामीण भागात असल्यामुळं फारसा इंग्रजीवर जोर नसायचा. पास होण्यापुरतंच आम्ही इंग्रजी शिकलो
आणि मग बाकीचे विषय मराठी असतील, गणित असेल, विज्ञान असेल, समाजशास्त्र असेल, हे जे विषय शिकवणारे शिक्षक होते ते खरोखरच संस्कारक्षम होते. आम्हाला मोहिते सरांसारखे गणित विषय शिकवणारे आजही आमच्या डोक्यात मोहिते सरांचं गणित आहे. विज्ञान शिकवणारे आमचे कदम सर, हेही त्यांचं विज्ञान अजूनही आमच्या डोक्यात आहे. मराठी शिकवणारे आमचे थोरात सर, त्यांचंही मराठी अजूनही आमच्या डोक्यात आहे. त्याच्यानंतर शारीरिक शिक्षण हा जो विषय होता तो थोडासा माझ्या आवडीचा होता. त्या विषयाला TY पाटील सर म्हणून होते, आता ते हयात नाहीत, परंतु त्यांनी जी दिशा दिली, त्यांनी जी खेळाविषयीचे मार्गदर्शन केलं ते अत्यंत छान केलं आणि म्हणूनच मी शारीरिक शिक्षक झालो असं मला वाटतं. त्यामुळं गावच्या शाळेनं फार मोठे संस्कार, फार मोठी मूल्ये आमच्यामध्ये रुजवली आणि आम्ही हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केलं. खेळाच्या शिक्षणाच्या माध्यमातून आता तुम्ही बोललात, तर खेळाच्या ज्यावेळेला PT चा तास असेल, मग त्या काळात खो खो, कबड्डी असतील, तर त्यावेळेची जी स्पर्धा असायच्या त्या कुठंपर्यंत गेल्या, काय त्याच्याविषयी काय सांगाल? हां, सांगेन की खेळाच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर त्यावेळेला माझी मूर्ती लहान होती पण कीर्ती महान होती, कारण मला खेळाची आवड ही पहिल्यापासून होती. परंतु माझी उंची कमी असल्यामुळं मला घ्यायचे टाळायचे. तरी पण मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करायचो आणि कबड्डी संघात गेलो, खो खो संघात गेलो, ॲथलेटिक्समध्ये भाग घेतला आणि सगळ्यामध्ये चुनक दाखवून तालुका, जिल्हा आणि राज्य विभागापातळीपर्यंत हायस्कूलला असताना जाण्याचा मी प्रयत्न केला आणि गेलो. आणि बरेच खेळाची तिथून जी मला आवड झाली ती आजही मी खेळातच आहे. म्हणजे याचा अर्थ असं की त्या काळामध्ये मूळतःच हायस्कूल म्हणजे माध्यमिक शाळेच्या माध्यमातून खेळाची आवड निर्माण झाली आणि खेळाची जी बक्षिसं शाळेसाठी मिळाली होती किंवा शाळा जी राज्य लेवलपर्यंत गेली ती त्या काळातल्या त्या शिक्षकांमुळं तुम्हाला ते शक्य झालं. त्यानंतर तुम्ही माध्यमिकनंतर तुमचं कॉलेजचं लाईफ कशा पद्धतीनं, तिकडे कसं काय ओढा निर्माण झाला, म्हणजे कोणत्या साईडला गेला तुम्ही? 10वी पास झालो. आता कसं त्यावेळेचं काय क्लासेस वगैरे काय नव्हते, स्वतःच्या बुद्धीवर किंवा स्वतःच्या स्किलवर आम्ही 10वी पास झालो. आणि पास झाल्यानंतर डोक्यात एकच, शहराच्या ठिकाणी शाळेला जायचं. मग वायसीसारख्या मोठ्या शाळेत मला जाण्याचा योग आला आणि 11वी आणि 12वी मी वायसी कॉलेज सातारा या ठिकाणी केली. आणि कॉलेज करत असतानासुद्धा त्या ठिकाणी मी खेळालासुद्धा अत्यंत महत्त्व दिलं आणि वायसी कॉलेज असताना 11वी-12वीलासुद्धा तालुका जिल्ह्यापर्यंत माझा खो खोचा संघ गेला आणि त्या ठिकाणीसुद्धा प्रावीण्य मी मिळवलं. खूप छान सर. हा झाला सगळा तुमचा कॉलेज जीवनाचा प्रवास. त्यानंतर ज्यावेळेस कॉलेज जीवन संपल्यानंतर तुमची ज्यावेळेस सर्व्हिसच्या माध्यमातून, सर्व्हिस लागण्याच्या माध्यमातून तुमचा काय प्रयत्न होता? 12वी झालो. 12वी झाल्यानंतर थोडंसं मन चलविचल झालं, कारण मार्गदर्शन आम्हाला कमी मिळालं. कारण ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेतले असल्यामुळं आम्हाला मार्गदर्शनाची कमतरता जाणवली आणि मित्रांच्या मागं किंवा मित्रांच्या सल्ल्यानुसार मी त्यावेळेला साईड बदलली. 11-12वी सायन्स केल्यानंतर मी शिवाजी कॉलेज आर्टला गेलो. आता तेवढ्याला एवढं काही माहीत नव्हतं की काय म्हणतात त्याला, फॅकल्टी 3 फॅकल्टी होती, आर्ट, सायन्स आणि कॉमर्स. आता त्यावेळेला एवढं काही तिन्ही साईड विषयी आकर्षण नव्हतं. परंतु एक घरच्यांची इच्छा होती की यांनी डॉक्टर व्हावं, म्हणून मला सायन्सला टाकलं. परंतु सायन्सला टाकलं असलं तरी ग्रामीण भागातून आल्यामुळे इंग्रजी चांगलं नसल्यामुळे एवढा फारसा मी त्या सायन्सला चाललो नाही. म्हणून आम्ही मित्रांच्या बोलण्यानं किंवा मित्रांच्या चर्चेतून आम्ही आर्ट कॉलेज केलं. BA झालो, फर्स्ट क्लास मिळाला. तिथून काय करायचं विचार करत बसलो. आपण आर्ट आहे, आपल्याला कुठं आता सर्व्हिस मिळणार नाही, म्हणून मी BPED केलं. BEdला काही मिळालं नाही, BPED केलं आणि BPEdसुद्धा खेळाचंच असल्यामुळं मला आवडच निर्माण झाली. BPEdलासुद्धा मी फर्स्ट क्लास मिळवला आणि BPEd झाल्यानंतर मी MA फर्स्ट आणि MA सेकंड हे 2 वर्ष केली इतिहास विषयानं. आता इतिहास विषय आवडीचा का झाला, तर माध्यमिक शाळेमध्ये असताना आम्हाला मोहिते मॅडम म्हणून होत्या, तर त्यांचा इतिहास फार चांगला होता, तोंडपाठ इतिहास होता. तोच इतिहास मला भावला आणि मी MAला इतिहास ठेवला. खूप छान. म्हणजे असं एकंदर प्रवास हा तुमचा चांगल्या पद्धतीनं चालू झाला.
कॉलेजच्या लाईफमध्ये जे मित्रमंडळी तुमचे होते, म्हणजे GS पदावर जी काही लोकं होती, काही मित्रमंडळी होती, त्यांच्या काही आठवणी तुम्हाला सांगता येतील काय? कसं होतं आहे, मला राजकारणाची पहिल्यापासून आवड नाही किंवा समाजकारणाची आवड आहे. परंतु कॉलेजला असताना SYला असताना मी एक निवडणुकीला उभं राहिलो आणि ती निवडणूक जिंकली आणि मी CR झालो. CR झाल्यानंतर खूप मी त्यावेळेला मुलांसाठी काम केलं. कुणाचे दाखले घेणे, आणणे, देणे, काय शंका असतील, काही अडचणी असतील मुलामुलींचे, ते सोडवण्याचं काम मी त्या कॉलेजला असताना त्या कालावधीत मी केलं. आणि खरोखरच त्यापासून मला एक ती आवड निर्माण झाली, की माझा मोठा ग्रुप झाला, एक संघटना निर्माण झाली. मग माझे अनेक मित्र यामध्ये समाविष्ट झाले आणि मित्राच्या मार्गदर्शनाखाली मी इथंपर्यंत आलेलो आहे. आज आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये सरांचे काही मित्र आहेत. त्या काही मित्रांची ओळख ते देतील स्वतःच करून. तर काहींनी वधूवर सूचक केंद्र काढली, काही लोक मोठमोठ्या पदावर आहेत, त्यांच्याविषयी थोडं सांगा ना. मित्रमंडळ म्हणाल तर मी कॉलेजला असताना एक तुषार भद्रे यांची एक लोकरंगमंच संस्था होती. त्या संस्थेमध्ये मला जाण्याचा योग आला. तो योग आला म्हणजे माझे मित्र सुधाकर देशमुख, जे आत्ता रेशीम गाठी ही विवाह संघटना चालवतात, त्यांच्या माध्यमातून मला तुषार भद्रे यांच्या लोकरंगमंच या नाट्यसंस्थेमध्ये जाता आलं आणि अनेक नाटकामध्ये मला भाग घेता आला, अनेक एकांकिकेमध्ये भाग घेता आला. आणि तुषार भद्रेंचं योगदान माझ्यासाठी फार मोठं आहे. मार्गदर्शन भूमिका त्यांनी जी केली ते मी फार मोठं मनापासून ते केलं. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मात्र मला या नाटकातून किंवा एकांकिकेतून थांबावं लागलं. म्हणजे तुषार भद्रे या सरांच्यामुळं, म्हणजे त्या मित्रपरिवारामुळं तुम्हाला काही नाट्यसंस्थेत पण काम करायला मिळालं त्या काळात. म्हणजे कारण नावाचं नाटक ऐकलं होतं, त्याच्याविषयी थोडं सांगाल? कारण नाटक जे होतं ते खरोखरच अत्यंत आदिवासी लोकांचं हे असं कारण नाटक होतं. आणि आदिवासी लोक कशी राहत होती, त्यांच्यावर गावकरी कसा अन्याय करत होती, या कारण नाटकातून थोडंसं उजेडात आणण्याचं काम तुषार भद्रे यांनी केलेलं आहे. आता त्याच्यात माझी भूमिका फारशी नव्हती, परंतु सुरुवात आणि शेवट मात्र त्याच्यामध्ये मी होतो, की गावकऱ्यांच्या भूमिकेमध्ये मी असल्यामुळं निश्चित कारण नाटकामध्ये काय आहे मला त्यावेळेला उमगलं. आणि ते कारण नाटक एकदा सोडून 3 ते 4 वेळा ते नाटक करण्याचा मला योग आला. हे नाटक करत असताना श्रीराम लागूंची संपद आला, सविता प्रभूंनीची संबंध आला, त्याच्यानंतर आता TV स्टार माधव सुळसकर आहेत, त्याच्यानंतर दिलीप आफळे आहेत, त्याच्यानंतर आपले खांडके साहेब आहेत, पुण्यनगरीचे दिलीप मांडके साहेब आहेत. अशा अनेक मित्र त्यावेळेला मला भेटले आणि त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांची मूल्य मला मिळाली आणि त्या पद्धतीने मी पुढं चालत आहे. खूप छान. एवढ्या मोठ्या दिग्गज लोकांबरोबर सरांनी काम केलेलं आहे. खरंच या गोष्टीचा खरं सार्थ अभिमान आहे. एका खेडेगावातून आपलं शिक्षण प्रवास चालू ठेवत आज या व्यक्तीनं एवढा मोठा प्रवास केला. खरंच हे तसं पाहिलं तर बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. खूप आवडलं मला. यानंतर मला असा प्रश्न तुम्हाला करायचा आहे की तुम्ही नोकरीच्या माध्यमातून तुमची पहिली शाळा कोणती, काय, कशा पद्धतीने? बरोबर, महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला, मला आवडला. सांगायचं म्हणजे मी B.Ped झाल्यानंतर काय करायचं म्हणून एक माझा मित्र भेटला, नांदगावचा जगदाळे म्हणून. मग त्यांनी मला सांगितलं की ठोसेघर या ठिकाणी जागा आहे. मग ठोसेघरला जाण्याचा योगाला मी म्हटलं चला सर्व्हिस करायचं आहे, मुलांना शिकवायचं आहे, कुठेही असू द्या, दुर्गम भाग असू द्या, पण सर्व्हिस आपण करायची आहे. अशा पद्धतीनं प्रथमतः जॉईनिंग माझं आदर्श माध्यमिक विद्यालय ठोसेघर या ठिकाणी मी 1 वर्ष काम केलं. आणि त्याच्यानंतर त्या शाळेला मान्यता नसल्यामुळं थोडंसं मी थांबलो. कारण उपजीविकेचं साधन म्हणजे थोडंसं पगार असणंसुद्धा गरजेचं आहे. मग तुटुंबाचा पगार मिळत होता, परंतु ते काय मी थोडासा समाधानी नव्हतो, म्हणून मी थांबलो. आणि मग नंतर ज्यावेळेला सातारा रोडला जाहिरात निघाली, सातारा रोडच्या शाळेची, चंद्रकांत वसंतदादा पाटील विद्यालय सातारा रोड, तालुका कोरेगाव, यातली जाहिरात मिळाल्यानंतर मी अर्ज केला. आणि अर्ज केल्यानंतर मला त्याच वेळेला मुलाखत झाल्यानंतर मला दुसरीच एक शाळा त्या संस्थेनं दिली, पळशी हायस्कूल पळशी. या ठिकाणी मी मुख्याध्यापक म्हणून 1.5 वर्ष काम केलं. आणि 1.5 वर्ष काम केल्यानंतर मला ते तर मान्यता नसल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम आला, शासकीय अडचणी आल्या, म्हणून तिथून मला संस्थेनं चंद्रकांत वसंतदादा पाटील विद्यालयामध्ये जॉईन केलं 1994 साली.
आणि तिथून माझा खऱ्या अर्थानं प्रवास सुरू झाला. सर अजून एक प्रश्न असा होता की आता हल्ली प्रतिष्ठा आणि प्रख्यात होणं या समाजामध्ये प्रत्येक माणसाला वाटत असतं की आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रतिष्ठा मिळवावी, प्रख्यात व्हावं. पण त्या प्रख्यात होण्यामागं किंवा प्रतिष्ठा मिळवण्यामागं फार मोठं कष्ट असतं, फार मोठं ध्येयवादी माणूस असावा लागतो. आणि त्याशिवाय कष्ट असल्याशिवाय किंवा ध्येयवादी असल्याशिवाय दुसऱ्या समाजासाठी काहीतरी कर्तृत्व करून दाखवल्याशिवाय त्याला कुठली प्रतिष्ठा किंवा एवढं मोठं योगदान मिळू शकत नाही. आपल्याविषयी ऐकलं की भरपूर पुरस्कार आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे मिळालेले आहेत. तर ते पुरस्काराविषयी जरा सविस्तर सांगाल तर बरं वाटेल. ठीक आहे. मला अपेक्षा होती की पुरस्काराबद्दल जरा थोडंसं मला विचारा होती. तुम्ही विचारा त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. कारण पुरस्कार जे मिळाले, पुरस्कार मिळण्यामागं मला तुमचं योगदान फार मोठं लाभलेलं आहे. कारण तुमचा जो स्वभाव आहे किंवा विचार आहेत ते आपले फार मोठे जुळलेले आहेत. त्यामुळं एक चांगला मित्र म्हणून मी तुमच्याकडं पाहतो आणि तुमच्याकडं पाहत असताना मला खूप तुमच्या काही विचार असतील, तुमचे काही विचार असतील, काही प्रेरणा असतील, ते घेऊन मी काही वेळेला विचार करत असतो. आणि मग शैक्षणिक लेवलला किंवा शाळेमध्ये ज्या वेळेला मी काम करत असतो प्रामाणिकपणे, त्यावेळेला प्रामाणिकपणाचं कौतुक म्हणून मला काही पुरस्कारही मिळालेले आहेत. त्या पुरस्कारामध्ये पहिल्यांदा जो मला पुरस्कार मिळाला तो उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार हा मला सातारा जिल्हा परिषदेनं दिला 2009 साली. जे विश्वास मेंदळे साहेब यांच्या हस्ते तो मला पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर मला गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर मला उत्कृष्ट आदर्श शिक्षक पुरस्कार हाही मला एक मिळाला. त्याच्यानंतर राज्य पुरस्कार 3 मिळाले. त्यामध्ये तालीम संघावर एक मला राज्य पुरस्कार मिळाला. तो आपले अटलजी नाही, ते काय बरं, ते चंद्रकांतदादा वसंतदादा पाटील हे विद्यालय सातारा रोड या ठिकाणी आपली सेवा रुजू झाली. या ठिकाणी आपण आपल्या नोकरीचा प्रारंभ केला, श्रीगणेश केला. आता त्या नोकरी कालावधीमध्ये आपले अनुभव नेमके कसे होते सुरुवातीपासूनचे आत्तापर्यंतचे थोडक्यात सांगाल तर बरं वाटेल. हे चांगला प्रश्न विचारला. नोकरीमध्ये ज्यावेळेला सातारा रोडमध्ये आलो, चंद्रकांत वसंतदादा पाटील विद्यालय सातारा रोड, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा या शाळेमध्ये रुजू झाल्यानंतर फार मोठा आनंद झाला. एक जीवनात पाहिजे अशी आणि महत्त्वाची आणि मोठी शाळा मिळाली. मोठी शाळा मिळाल्यानंतर फार मोठी शाळा होती. जवळजवळ मी ज्यावेळेला लागलो त्यावेळेला वेळापत्रकामध्ये किंवा शिक्षकांच्या यादीमध्ये माझा 34वा नंबर होता. बाप. आणि ह्या सागरामध्ये पोवायला मला संधी मिळाली. आणि खरोखरच मी प्रामाणिकपणे मला सुरुवातीला 5वी 6वी 7वी 8वी छोटे वर्ग दिले. 1-2 वर्षानंतर मला मोठे वर्ग मिळाले. आणि मोठे वर्ग मिळाल्यानंतर मात्र कौशल्य, आता कसं आहे, मी प्रामाणिक करणार, माझ्या रक्ताचंच प्रामाणिकपणा असल्यामुळं मी प्रत्येक गोष्ट प्रामाणिक करत गेलो. आता सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला मुख्याध्यापक होते, ते आता हयात नाही, ते कैलासवासी शिडी काळे सर. त्याच्यानंतरचे मला मुख्याध्यापक मिळाले HR नेवासे सर. त्याच्यानंतर मला मुख्याध्यापक मिळाले AY गायकवाड सर. आणि त्याच्यानंतर मला मिळाले मुख्याध्यापक संग्राम फाळके सर. या 4ही लोकांच्या हाताखाली मी काम केलं. परंतु मला फार मोठं समाधान मिळालं. कारण कधीही आपणाला मुख्याध्यापक कधी बोलले नाहीत किंवा मुख्याध्यापकांनी कधी आपल्याला वाकडं कधीच बोलले नाहीत किंवा चांगलं काम करून घेतलं. आणि माझ्या स्वभावामध्ये असं आहे की कुणाला भिवून मी काम या सर्व्हिसच्या कालावधीमध्ये कधीही कुणाला भिवून काम केलं नाही. माझं जे कर्तव्य होतं आणि प्रामाणिकपणा होता, त्या प्रामाणिकपणामध्ये मी काम केलं. त्यामुळे मी कुणालाही घाबरतही नव्हतो, कारण आपण प्रामाणिकच आहे. परंतु एक माझं मी आता कौतुक करतो की वेळेबद्दल मात्र मी फार कडक होतो. वेळेच्या अगोदर 15 मिनटं मी कायम गेटच्या आत असायचो. कधीही मी या 34 वर्षाच्या कालावधीमध्ये जर का जिल्हा परिषदेचं वगैरे काम असेल तरच लेट, नाहीतर मी कधीही लेट या 34 वर्षामध्ये झालो नाही. त्यामुळं मला खूप सर्व्हिस केल्याचा किंवा प्रामाणिक सर्व्हिस केल्याचा आनंद झालेला आहे. खरंच खूप छान वाटलं ऐकून. खरंच काही माणसाशी ध्येयवडी असतात. शैक्षणिक क्षेत्रात आपली सेवा प्रामाणिकपणे बजावणं
आणि गुरुवर्य म्हणून तितक्याच प्रामाणिकपणे तितक्याच ताकदीने आपला विषय चांगल्या पद्धतीनं शिकवून ज्ञानार्जन करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सरांनी काम केलेलंच आहे. आता आपण ऐकलेलंच आहे. मला सर असं सांगायचं आहे की त्या शाळेला आपण काही खेळाच्या स्पर्धा वगैरे काही घेतल्या का? त्याच्यामध्ये काय प्रावीण्य कसं मिळवलं काय? त्याच्याविषयी सांगा. येस, चांगला माझ्या तर आवडीचा प्रश्न आहे. शारीरिक शिक्षण, क्रीडा शिक्षक म्हणलं की फार मोठा आवडीचा आहे. आता शाळेमध्ये ज्यावेळेला स्पर्धा भरवत होतो त्यावेळेला 5वीपासून 12वीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा समावेश मी त्या स्पर्धेमध्ये करत होतो. या स्पर्धा घेत असताना वर्षभर त्यांचा माझा सराव असायचा आणि वर्षभराचा सराव झाल्यानंतर वार्षिक क्रीडा स्पर्धा ज्या वेळेला व्हायच्या त्यावेळेला मुलं उत्साहानं खेळायची. आता हे सगळं आंतरशालेय स्पर्धा झाल्यानंतर थोडंसं बाहेरच्या स्पर्धेतसुद्धा मुलं मी न्यायला सुरुवात केली. त्यामध्ये तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल, विभाग स्तर असेल. अनेक मुलांना मी शारीरिक शिक्षणामध्ये घडवण्याचं काम केलेलं आहे, दिशा देण्याचं काम केलेलं आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की क्रीडा शिक्षक किंवा शारीरिक शिक्षक हा मुलांचा आवडता शिक्षक असतो. मी बघतो आहे एवढ्या सर्व्हिसच्या कालावधीमध्ये मराठी शिक्षकाचे शिक्षक किंवा इंग्रजी शिक्षकाचे शिक्षक, तुमच्या आवडता शिक्षक याविषयी 4 शब्द लिहा. जवळजवळ सुनीलराव तुम्हाला सांगतो की जवळजवळ 90% मुलं हे आवडतं शिक्षक म्हणून जाधव यशवी म्हणजे माझंच नाव असायचं. मला खूप अभिमान वाटायचा. कारण मुलांच्या प्रामाणिकपणे असणं किंवा मुलांना घडवणं किंवा मुलांना मूल्य देणं हे माझ्या रक्तात पहिल्यापासून होतं. त्यामुळं मी कायमस्वरूपी ह्या मुलांच्या घराड्यात असायचो. आणि एवढं सगळं करत असताना मला काही पदही मिळत गेली. पहिल्यांदा जे पद मिळालं ते कोरेगाव क्रीडा संघटनेचा अध्यक्ष म्हणून मला 5 वर्ष काम करण्याची संधी दिली. जरी मी संघटनात्मक जरी कामं करत असलो, पदं जरी माझ्याकडे असली, तर मी पहिल्यांदा महत्त्व द्यायचो ते शाळेला, माझ्या कर्माला किंवा जिथं आपलं कर्म चालू आहे किंवा जिथं कार्य चालू आहे त्याला फर्स्ट प्रेफरन्स तिथं द्यायचो आणि मग मी संघटनात्मक वेळ द्यायचो. अशा पद्धतीनं मला अनेक संघटनेची पदं मिळाली. त्यामध्ये सातारा जिल्हा क्रीडा संघटनेचं उपाध्यक्षपद मिळालं, त्याच्यानंतर राज्याचं पद मिळालं, त्याच्यानंतर गुरुकुल क्रीडाप्रतिनिधीची पदं मिळाली. अनेक छोटे मोठे जे असोसिएशन होते त्याचीसुद्धा मला पदं मिळत गेली आणि त्या पदाला मी न्याय देण्याचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे. आत्तासुद्धा मी कला व क्रीडा महासंघ याचा मी राज्याचा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतो आहे. सुनील शिकरे आमचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो आहे आणि मला पदही मी कधीही पदाच्या मागं लागलो नाही. माझ्याच मागं पदं लागली, मी घेत गेलो आणि त्या पदाला न्याय मिळवत गेलो. म्हणजेच थोडक्यात असं की कर्तव्यनिष्ठ भूमिका बजावण्यामुळं किंवा आपलं काम प्रामाणिकपणे पुढं वाटचाल करण्यामुळं माणूस नेहमी यशस्वी होत जातो. हे ताजं उदाहरण आपल्यासमोर आहे. आज एस व्ही जाधव सर म्हणून त्यांना सगळी शाळा ओळखते, पूर्ण सातारा रोडचा शिक्षक स्टाफ ओळखतो. आणि मला असा प्रश्न आणखी एकदा विचारायचा आहे की पुन्हा पाठीमागं तुम्हाला घेऊन जातो की ज्या शाळेमध्ये आपण आज जेवढी काही सर्व्हिसचे काही वर्ष काढलेत, आज रिटायर झाल्यानंतर तुमच्या काही हाताखालून गेलेले विद्यार्थी कोण आता डॉक्टर, वकील, इंजिनियर झाले असेल, कोणत्या पदावर गेला असेल, त्यांच्याविषयी काय आठवणी असेल तर सांगा. छान प्रश्न आहे. खरोखरच मी मुलं जी शिकवली किंवा मुलांचे जे संस्कार टाकले, खेळाच्या माध्यमातून असू द्या, इतिहासाच्या माध्यमातून असू द्या, तर मुलं फार घडली गेली. आज तुम्ही जर बघायला गेले तर माझे एक अभिमानाने सांगतो की माझी एक विद्यार्थिनी अपर्णा फाळके सातारा रोडची, ती नासामध्ये आहे. माझी एक दुसरी विद्यार्थिनी पुण्यामध्ये RTO प्रमुख आहे. म्हणजे असे अनेक पोलीसमध्ये जर बघितलं तर अंदाजे आकडा काढलेला आहे की 17 ते 18 पोलीसमध्ये आहेत. क्लास 1 झालेली मुलं जी आहेत ते 20 ते 22 मुलं क्लास 1 अधिकारी असतील. आणि मिलिटरीमध्ये तर मला वाटतं माझ्या या 6,000 विद्यार्थी माझ्या हाताकडून गेले आहेत. 6,000पैकी जवळजवळ नाही म्हणले तर मिलिटरीत 1,500 तरी मुलं असतील. आणि ते आधीमध्ये भेटतात. वेगवेगळ्या कंपन्यामध्ये मुलं आहेत. जिथं जिथं जाईल तिथं एक मला सांगायला एक आनंद वाटतो की कुठंही जाऊ द्या, मग एखाद्या गाडी ज्यावेळेला सेल करतात तिथं जाऊ द्या किंवा असा पुण्यामध्ये जाऊ द्या, कुठल्या कंपनीत जाऊ द्या, कुठंही जाऊ द्या, माझी मुलं
मला दिसतात आणि कसे दिसतात तर ते स्वतःहून माझा नमस्कार घेतात. नमस्कार घेतल्यानंतर मी त्यांना नाव विचारतो, गाव विचारतो, कारण मुलांच्यामध्ये फरक पडतो परंतु शिक्षकांच्यामध्ये फरक पडत नाही. तर मला एक आनंद आहे. आमची मिसेस उषा जाधव, तर ती म्हणते कुठे जाईल तिथं तुमचे विद्यार्थी. म्हटले या 34 वर्षामध्ये 6,000 विद्यार्थी माझ्या हाताखाली गेलेले आहेत. मग वेगवेगळे क्षेत्रात आहेत. क्रीडा क्षेत्र असू द्या, पोलीस क्षेत्र असू द्या, मिलिटरी क्षेत्र असू द्या, शेती क्षेत्र असू द्या, कुठे असू द्या, जाईल तिथं माझे विद्यार्थी आहेत. अशी विशेषमध्ये, कारण विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये कलागुण मी पाहत होतो. काही विद्यार्थी वाजंत्रीमध्ये तरबेज होते. मग ते शाळेमध्ये बेंच वाजवायचे. मग त्यांना मी म्हणायचो तू वाजंत्री होणार किंवा तू चांगला कलाकार होणार. आणि मला एका लग्नामध्ये गेल्यानंतर 2 विद्यार्थी माझे असे ते कलाट असतं ना काळं, ते वाजवताना दिसले. मला खूप आनंद झाला, कारण प्रत्येकाकडं कला आहे, फक्त बाहेर येण्यासाठी आपण त्यांना मदत केलेली आहे. त्यामुळं मुलं फार माझ्यावर प्रेम करतात, भेटेल तिथं बोलतात आणि सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे. खरं तर हे गुरुवर्य पद खरंच समाजभिमुख आणि अतिशय आदर्श म्हणून मानलं जातं. खरं तर गुरुविना कोण दाखवेल वाट ही उक्ती सगळ्यांना परिचय आहे, सगळ्यांना माहीतच आहे. मित्र हो, शिक्षक होणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. फार पूर्वीचा विचार केला तर गुरुकुल विद्यालय असायची. फार पूर्वीचा विचार केला गुरुकुल विद्यालयाच्या अगोदर त्या ठिकाणी आश्रम असायचे आणि आश्रमातून त्या गुरूंना म्हणजे गुरुवर्य विद्या देत असायचे आणि विद्यार्थी घडायचे, शिष्य घडायचे आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला पुढं चांगले विद्यार्थी पाहायला मिळायचे. आज सरांनी जी आपल्याला इतक्या छान प्रकारे माहिती दिली, खरंच त्याबद्दल सरांचे खूप आभार, अभिनंदन. अतिशय प्रामाणिकपणे आपलं काम करून आज ते रिटायर झालेत. आणखी एक मला प्रश्न विचारायचे कौतुकानं वाटतं की अजून एक असा प्रश्न आहे की रिटायरमेंटनंतर तुमच्या मनाची अवस्था काय होते? म्हणजे जो रोजचं जे रुटीन असतं की बाबा शाळा आहे की शाळा, बे की बे, ते चालू झाल्यानंतर पुन्हा अचानक रिटायर झाल्यानंतर थोडंसं मनाला शाळेबद्दल किंवा नेमकं काय वाटलं, त्यामुळे अवस्था काय झाली मनाची? खरं आता मी शब्दात सांगू शकत नाही, परंतु ज्यावेळेला मी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आलो त्यावेळेला खूप खचून गेलो की आता करायचं काय. आता शासनानं जर अजून 5 वर्षे दिली असती तरी मी अजून त्याच उत्साहानं कामं केली असती, परंतु नियतीच्या किंवा नियमाच्या पुढं, शासनाच्या ज्या नियत वयोमानाच्या पुढं आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे रिटायर झाल्यानंतर अनेक गोष्टी माझ्या मनात आल्या, काय करायचं. परंतु मला पहिल्यापासूनची सवय आहे की मुक्तपणे राहायचं, मुक्तपणे काम करायचं. म्हणजे एखादा व्यवसाय करायचं म्हटलं तर बांधून राहणार, एखादी नोकरी परत करायचं बांधून राहणार. मला मोकळं राहून काय करता येतं आहे काय, यासाठी मी सामाजिक कार्यामध्ये सुद्धा असतो. गावामध्ये सुद्धा बऱ्यापैकी सामाजिक कार्य करत असतो. माझा एक ट्रस्ट आहे, कैलासवासी सोनूबाई वामनराव जाधव, मुक्काम पोस्ट सासपडी, तालुका जिल्हा सातारा, असा माझा ट्रस्ट आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून सुद्धा मी अनेक उपक्रम गावामध्ये, शहरामध्ये, मग ग्रामस्वच्छता असू द्या, वृक्षारोपण असू द्या, योगा असू द्या, करिअर मार्गदर्शन असू द्या, या अनेक गोष्टी मी गावामध्ये आणि शहरामध्ये राबवलेल्या आहेत. आणि इथून पुढं सुद्धा एक सामाजिक कार्य मला करायचं आहे आणि जास्तीत जास्त माझ्याकडून सामाजिक कार्य कसं होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि सामाजिक कार्य केल्यामुळं माझं आयुष्यही वाढणार आहे. खूप छान. अतिशय ऊर्जित अवस्थेतला हा जो विचार त्यांनी मांडलेला आहे तो खरंच मनाला भावला. मला आणखी एकदा असं विचारायचं आहे सरांना की ट्रस्टच्या माध्यमातून असो किंवा आता तुम्ही बोलला की आम्हाला समाजसेवेची आवड आहे, तर आता आपण रिटायर झालोत, आता तुम्ही म्हणला मुक्तपणे मला समाजसेवा करायची आहे, तर पुढचं पाऊल समाजसेवेसाठी किंवा गावासाठी आपलं काय असू शकतं, जरा आपण सविस्तर सांगितलं तर बरं पडेल. माझा उद्देश एवढाच आहे की मला तरुणांसाठी काहीतरी करायचं आहे. माझ्या डोक्यात पहिल्यापासून हे विचार आहेत की तरुणांसाठी आपल्याला काय करता येतं आहे. कारण ही जी तरुण पिढी आहे ही भविष्यात भारतीय काय म्हणतात, भारताची लोकशाही भक्कम करायची असेल तर आपल्याला तरुणांच्याकडे बनणं गरजेचं आहे. मग तरुण मुलांसाठी काय करता येईल, मग करिअर व्याख्यानं घेता येतील, करिअर गायडन्स करता येईल, किंवा स्पर्धा परीक्षेविषयी बोलता येईल, किंवा त्यांना दिशा देण्याचं काम करता येईल. काय झालेलं आहे, आज प्रत्येक गावामध्ये जर बघितलं तर
तरुण हा व्यसनाधीनतेमध्ये गुंतलेला आहे आणि व्यसनाधीनतेकडे गेल्यामुळं पूर्णपणे गावामध्ये समाज असं विस्कळीत झालेलं आहे. मी ज्या वेळेला गावामध्ये जात असतो किंवा गावामध्ये चर्चा करत असतो त्यावेळेला मला वाटतं की मला कोणीतरी पाठिंबा द्यावा आणि तरुणांसाठी काय करता येतं आहे का तुम्ही मला जे वरिष्ठ मंडळी आहेत गावातली त्यांनी मला सांगावं की तरुणांसाठी काही करा, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. आता मधी माझ्या एका डोक्यात आलं होतं की एक ग्रामपंचायतीमध्ये आपण थोडंसं जर गेलं तर तरुणांसाठी आपल्याला एक हक्कानं काहीतरी करता येईल किंवा आपल्याला एक व्यासपीठ मिळेल आणि तिथून आपल्याला तरुणांसाठी काय करता येईल यासाठी माझा प्रयत्न चाललेला आहे की गावच्या थोडंसं राजकारणात उतरून आपण समाजकारण करायचं असं माझ्या डोक्यात आहे आणि तरुण पिढीला दिशा देण्याचं काम मला करायचं आहे. आणि जरी मी राजकारणात किंवा राजकारणात जरी उतरलो नाही तरी मी तरुण पिढीसाठी मी काही ना काहीतरी करणार आहे, ही माझी स्वप्नच आहे. खूप सुंदर सर. आज या ठिकाणी नादध्यास प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी मुलाखतीची संधी मिळाली. जाधव सर माझे मित्रच आहेत, हे सगळ्यांना प्रख्यात आहे, सगळ्यांना माहीतच आहे. पण नादध्यास प्रोडक्शनच्या हाऊसचे जी काही लोकं संचालक बॉडीतील लोकं ती बोलले की सरांची मुलाखत तुम्हीच घ्यायची, कारण तुम्ही त्यांच्या जवळचे आहात. तुमच्यापेक्षा जास्त त्यांच्याविषयी कोणाला जास्त माहिती नाही. तुम्ही खोलवर प्रश्न विचाराल आणि त्यांची मुलाखत तुम्हीच घ्यायची. म्हणून हा अट्टहास होता आणि तो आज पूर्ण करण्याची संधी मिळाली. नादध्यास प्रोडक्शनच्या माध्यमातून आम्हाला ही संधी मिळाली. ही खरंच या मुलाखतीच्या माध्यमातून जी प्रेरणा मिळेल ती नव्या पिढीनं प्रेरणा त्यातून घ्यावी आणि आपलं आयुष्य उज्ज्वल बनवावं एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. धन्यवाद.